त्याच पाचगावची बोलून पाचगावची बोलून असं कोण म्हणते का पाचगावची बोलत नव्हते गावात तरुण मंडळी आपला काहीतरी विचार बदलला पाहिजे चांगल्या मार्गाला आले पाहिजे गाव निर्व्यसनी झालं पाहिजे गावात तंटामुक्त अभियान राबलं पाहिजे स्वच्छता अभियान राबलं पाहिजे याच्याबद्दल सुवास तुला भेटायला अरे आता भेटायला मग काय अरे वा मला भेटू शकत नमस्कार 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 अरे तोंडाला कोण मठ वाजतो तू भूक खायला काय माया प्रेमानं मिठी मारून भेटायला लागले आणि डायरेक्ट काय बोलला तू म्हणजे तुम्हाला चांगले बी बोलायचं नाही का चांगलं काय बोलला अरे तोंडाला कोण मठ वाजतो तू गुळ खाल्लाच काय म्हणलं भूल म्हटला तू तुला काय वाटतं मला जरा वेगळं काय काय आलं शिंदवायचं काय नाही किंडबाला चिवडा मार तुला काय माहितीये का काय रे तुला काय माहितीये का माहिती असल्याशिवाय मी आलोय का काय माहितीये रे सांग की म्हणजे मी चांगलं माहिती होणार आहे का? घरात बसून मला काय माहित असेल अरे बाबा आमच्या जीवाभावचे सगळे मित्र जमायचं आणि कुठे चैनबोध करायचं फिरायला जायचं चैनमोज करायचं म्हणजे तर पैसा पाहिजे बरोबर आता जिभेचा लाड पोवायचं म्हणलं तर माणसाला खिशाचा सल्ला घेणं गरजेचं बरोबर आहे. यासाठी पैशावर आपल्यात माणूस कोण आहे कोण आहे बाळाला पाचलं होतं त्याच्याकडे पैसा असतील बघा बोल 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 हो मला पाहिजे का काय कसं काय आहे का बरं बाबा आहे ना काय झालं तू कायम टेन्शन मध्ये असतोस का? आता काय टेन्शन म्हणून जरा सुधार केलं का खूप येतच असेल मग साधी अरे दारूमुळे तुझे वाटून झाले सगळं दारू वाढत माझे कुठे सगळं आहे दारू पाहिजे त्यामुळे काय कुठे कुठे द्या बरं आता तू काय म्हणतेस मग आता काय तुमच्या हातापाय पडतो म्हणजे माझं चुकले बाकीला जाऊन बाहेर पडलो मग काय झालं येत नाही म्हणजे का काय करा बाकी जायला पाहिजे माझ्या हाताला चांगला आहे थोडी जेवणा खायचं बॉम्ब अरे काय बा हातालाच करतो ना बघ नवरा बायकोच भांडण म्हणजे तुझा तो कोपाचा उसार बरोबर आहे का या बायकोला काय झालं सभा मागण पडते बायकोला घेऊन येईल का तसंच करा मग तुमच्या शब्द ऐकलं सुटल्या पण विचार काय सांगा आम्ही सगळेजण आता फिरायला जायचा असा विचार केला पण आमच्याजवळ पैसा नाही म्हणून तुला बोलवले पैसेवाला माझा आपल्याला आहे ना सुधार विषय आम्हाला बोलू की पैसा चोरायला इथे आपण घे नमस्कार मित्र नमस्ते नमस्ते का बोलवलं मला मुलांची मुलं तुझ्यावर फिरले नाही तर मेंदू घेतं का काय तुमचं गड्या म्हणून फिरली अरे 4 पैसे मुंबई पुण्याला घेऊन सर अरे 4 पैसे जाऊ दे पैसा घेऊन असं मस्त पोत्यामध्ये तुझं रुपये पण देवीची ताकद नाही त्या वर आहे ती लिहिलेलं तसं नाही रे बस हे बघ सगळीच सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही आता माझ्याजवळ कुठला पैसा तुझा जो पैसा चोरायला नाही पैसा पैशाला काय कमी आज देण्याच्या यात्रेत लगा 25,000 नुसतं साडूच इकडं एवढ्यासाठी तुला फिरायला आम्ही कुठे घेऊन जात नाही आता ही सावली करणारा माणूस आहे का बघ की आता. म्हणजे त्याच्यावर 4 पैसे असले तरी सुद्धा त्याने पैसे खर्च करू नये काय म्हणतो? 25,000 सावली दिलं बघ ना कशी मामा बघ. एवढं कडक आणलो लोणी दामणी काय चिन्ह आलाय का ऑफिस? जाऊ 4 पैशात खर्च कर मित्रांनो आपण जायचं कसं ते सांगा तू कशाने नेणार नाही मी म्हणत होतो एखादी बोलायला चांगली नवी खट ठरला चला फिरायला काय झालं हायवे हो, ये ना तू. बरं, असं करा मी पैसे भरतो हेलिकॉप्टर ठरवा अरे मग जायचं कशाने की ते सांगा आपण जे वाहन नेलं पाहिजे सुरक्षित. आपल्याला धोका झाला नाही पाहिजे वा. आपण जे वाहन नेतो ना त्याला धोका नाही झाला पाहिजे असं वाहन घेऊन जावं असलं सुरक्षित वाहन कोणतं घेऊन जायचं जेसीबी घेऊन जायला काय झालं काय तो म्हणतो जीसीपीने जाऊया जेसीबीला काय नाव होतं तुझे अरे कसलं वाहन के अरे एक ठिकाणी मित्र बकेटमध्ये बसवतोय तिथे नेऊन सोडताय बघून कोण आजारी पडलं मी एकदा केलं तर डॉक्टर काढून करून माघार येते तो आम्हाला फिरायला नाही लागला का तिकडे पुराय नाही लागला हे असं करूया जुन्या पद्धतीने जाऊया घोड्यावर बसून जाऊया माझी साईड
ठीक आहे, मी माझा घोडा घेतो, पंचकर्णी घोडा, वारा मागं टाकून तो घोडा. दिशेचा घोडा साधा नाही. काय म्हणतोस? गोट्या, हा? दिशेचा घोडा पाहावी सुद्धा धावला होता तेव्हा कसा वाटलं तुला? चांगला वाटला ना? पहिलं का 2 किलोमीटर वाकत गेली. नाही, इथं गाव आहे तुझं. आणि लांब नाही इथं आणून दावला का दावला म्हणतोस? बघ ना, असं पण दाखवलं काय? असा कोण पाहिजे? हा दिशा घोडा नाद करायला नाही. हो, भयंकर वाद मागं टाकला. वारा मागं टाकणारा घोडा. पंचकल्याणी घोडा त्याचा. हा. दिवस ओळायच्या आत तुला पहिल्यांदा घोडा सोडला. सोडला. हा दिवस मावळायला मंगळूर वाटलंच केलं. घोडा तो मेलेला घोड्यात नेतोय. हा, फिरून फिरून त्याच मार्गे येतो. त्या मार्गे फिरून येते. चला घोड्याला. घोड्याला जायचं? गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. मग असं करूया, मुंबईच्या परत मागे जाताना आपण दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया. तुझ्या सगळं आपण आमची चूक झाली. काय सकाळच्या चहा नाही, नाश्ता नाही, नुसतं पळवायला लागलाय. त्यामुळे काय लोक घरात कशा आमचं आम्हाला वाजल्या किती बघ? किती वाजले? तुम्हाला सांगतो, नाश्ता करायचा, जेवण करायचं आहे, पण महत्वाची एक विनंती, आपल्याला महागाई जाईल पण पैसे पुरे पाहिजेत. अशी साधी स्वस्तातली खणावू बघा. विनाकारण पैसे जास्त घालू नका. आणि मला नाश्ता करायचा आहे, माझ्या हाताला त्या दगाम करून माझी पोट वर जाते. मी चमच्याने घेऊन खातो. चमच्यानं खायचं का आम्ही तोंडात घालू? पोळा घालू नका, मी चमच्याने खातो. काय केलं मागणी चौघाला नाश्ता करून कार्य
काय करूया ती लय भुक्याचं नाही आपण कुठल्या हॉटेलात खाऊ करायचं खायला पाठवा तुम्ही पोटाची बी आहे चौघाला कुठे का मागे उभा राहिला दिसल्या बोलू दे की मला. नमस्कार. कुठं आहे समजा नाश्ता कर की. आणि एवढे हालत जरा जास्त पडले खा की तुमच्यामध्ये सावा तिकडं तू बांधून होऊन माझी लोकच गेली मला जास्त पडायला तिथं उठत आहे तूच म्हणता की हातात नाश्ता. काय शांतपणा करतोय तू पण अवघड झालं बाबा. नाश्ता इतर जाऊन बाहेर जाऊन तिकडे फिरवलं. अरे नाश्ता नसेल नाही का मग मासू पडेल हे. जेवण आहे का विचार आपण काय करू 2 तास केले पाहून इथेच निघू जेवण आहे का नमस्कार. नमस्कार. तुमची आमची ओळख नाही. हो बरोबर आहे तुमची आणि माझी ओळख नाही तरी सुद्धा तुम्ही नमस्कार घातला म्हणून मी सुद्धा तुम्हाला नमस्कार घातला. होय, होय. बोला. ग्रामीण भागाची माणसं आहे. बरोबर आहे 12-1 वाजले. हो चौघा आलो. नालायक कुठला लागलं का हरामखोरा नमस्कार घातल्यानंतर मी सुद्धा नमस्कार घातला आणि चौघजण आले कशाला चौघजण आले चौघजण कशाला आले बाहेर मोकळं सोडला तुझं चौघं जाऊन आलो नाश्ता जेवायला. आराम कोणा म्हटलं चौघून आलो बाहेर काठरी काढलं आपल्याला तेच की चौघजण म्हणजे घरी बसले म्हणजे कसं आहे बोला जेवण खाणं काय तर आम्हाला करायचंय त्यासाठी आलो. शिवाय आमच्या मनाची करमणूक झाली पाहिजे. अहो काय पाहिजे तुम्हाला काही बिंदूचा पदक टाकून तुम्ही उभ्या का अहो तुम्ही इथे कशासाठी आला तुम्ही काय पाहिजे तुम्हाला काय काय जेवणा खाण्यात काय मिळालं का लागलं का बोला काम करू हे हलकटा आज जेवणा खाण्याचा जायच्या अरे पण काय बोलायचं बाहेर बोलले कधी नाही बघ ना. मारूनच तू समजून सांग जरा माझ्या पेशीच बाहेर जाऊन तुमच्या दादा वाटत तुला पण तुम्ही जरा मला बरं दिसता तर काय बोलत दिसून उपयोगाचं आहे काय झालं ही नालायक माणूस आहे तू पण तुम्हाला खरं सांगू का होय. तुम्ही एवढा चांगला आहे आणि नालायक माणसाच्या तुम्ही नादाला लागता अहो तुम्ही सुद्धा नालायक पडशील अहो तुम्हाला काय सांगायचं आहे नालायक म्हणजे बारकी नाही मला तुम्ही बरोबर ओळखलं पाहुणं शिवाय तुम्ही तर मला बाळकून दिसता एक हात जोडून विनंती करू होतो मला काय बोला तुम्ही बोकडाला नाव जायला लागलाय बघा तुमच्या बेटात काय ते. अहो मी खरंच सांगते हा माणूस खरंच मला चांगला दिसतो माझी विनंती आहे 5-10 मिनिटात स्वभाव करतो. अरे शांतपणा करतो का काय बाई, बोला तुम्ही मला बरोबर ओळखलं मी मालकरी आहे हो अंगाला हात लावू नका बाया माणसाची सावली पडून चालत नाही. बाया माणसाची जरी अंगावर सावली पडली तर मी आंघोळ करतो 10 वेळा अंघोळ करता. विनाकारण तुम्ही कशा माझ्या अंगाला हात लावता? अरे बाया माणसाची सावली पडल्यावर मोठमोठ्या दांडी उठतात. गांधी, अंगाला गांधी उठते. हा मालकरी माणूस आहे, खरंच मालकरी माणूस आहे. वर्षाला 12 जणी धरतो. एकादशी. नाही महिन्याला मी पूर्ण जातो आणि एकादशी धरतो का नाही? एकादशीत लावली की पण म्हणजे बायकाची सावली जर पडली तर तुम्ही 10 वेळा आंघोळ करता काय? पण मला एक बोलायचंय बोला पाहुणं समजा माझ्या जर मनात तुमच्याबद्दल जर आलं तर मग काय करायचं काय तासभर माल काढून ठेवी कळलं का मला तरी कळलं म्हणून म्हटलं तू बाई तुम्ही बोकडाला नाव जायला लागलाय तासात माळ काढून ठेवीमध्ये वर्षाला माळ बदलतो नवी जातो. तासानं समाधान होत नसेल तर तासाने तासभर काम आम्ही आपण तुमची ओळख मला करून नाही नाही तुम्ही तसं ऐकणार नाही माझ्या बहिणीला बोलवते मग तुमचा चांगला समाचार घेतले बरं नाही काय? आम्ही तुम्हाला वाटलं बहिणीला बोलवून कशाला भांडण काढायचं? म्हणजे तुम्ही मला ऐकता का
बरं, बरं, हलकी आहे बाबा. आता भांडणं झालं. काय म्हणताय? ताई माझ्या बहिणीला म्हणून तुम्ही काय करणार काय करणार हे तुमचा बहीण आहे काय? अहो, त्यांना आम्ही काय नाही बोलवलं गेलं. मला एक पेन्शन हो, हो. माझी बहीण ऐकती म्हणून तुम्ही कसंही बोलता काय म्हणलं तुम्ही? कसंही बोलता तुझ्या बहिणी काय झालं, काय झालं? तुम्ही दिला भाऊ दिसतंय राम, राम. मला दाखवू दे काय जरा आम्ही काय बोलतोय का? काय म्हणले, काय म्हणले? काय म्हटले किती आवाज बोलताय मी मगापासून इथं उभा राहून मी ऐकते माझ्या बहिणीचं कसं कसं बोलताय तुम्हाला वाटतं काय आम्ही रिकाम आहे मग काय आम्ही रिकाम आहे का काय झालं तुमच्या घरात काय? आम्हाला सुद्धा नवरा आहे पहिला इनाकडनं आलो गाडी खर्चाला पैसे घालून. नवरा आहे? नवरा त्यांना नवरा आहे. बाया माणसाला बोलताना वेगळं. मग मी जातो तुम्ही या मागे. म्हणजे तुम्हाला नवरा आहे नवरा आहे बघा बाई आ? डोक्यात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुमच्या बहिणीला किंवा तुम्हाला वाकडे बोललो नाही. नवऱ्याचा विषय कशाला काढलाय? मग आता तुम्ही काय काय बोलला काय 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 झालं? करते काय करते बघते काय बघते जरा नाही चांगली देवाला आलाय मार खाल्ला चांगली चालली जाता आल्याला मारला म्हणते का? मार खाल्ला. भांडण नको. भांडण नको. ऐका माझं तुझं नवरा म्हणून मारला आपल्याला. काय आम्ही बोललो बोलतो काय बोललो? कारभारी कारभारी लोकांच्या गावात आता हे लगा पहिलवान आहे त्याच्या कानाला लागलाय तुम्ही. हो हो तुझं नवरा आहे का तो? आणि आणि हात सोडायला मागते आणि टाकलाय का सगळं? आता ह्याला हात करून सांगत ना याला आमचं सण कोण की हात सोडून जाईल. हात सोडायला नका पुस्तक केलंय का? काय मग हात का सोडत नाही? हे तिला आला काय त्याला वाटलं ते माझ्या बायकोला कोण वापरायचं बोलते. नाही नाही बायकोला आम्ही तिथं राहिलो. आणि आपला काय घरं लावलं आम्हाला हे बाबा. अरे बाई अरे बाप मी म्हणतो पैलवान आहे गडी गडी इतका की मला वाटलं पैलवान आहे खेळलेला आणि काही 17 ठिकाणी चमकायला लागले. आणि मला वाटलं जाम दिसते गोरख हा? बाळीच बोलतोय कुठेतरी लिखी जाईल. मला का मार खायला काय झालं? तुझ्या बायकोला आम्ही काय बोललो नाही आणि बोलायचं पण नाही काय कशाला बोलते तुझी बायको आम्हाला नाही म्हणते आपण मी हाय की तर मला बोलायचं ना पण. तुला काही कापायचं आहे काय? बघा मी तुम्हाला तो वहिनी माहिती नाही म्हणायचं काय कसं बरं या तोंडाला तोंड द्यायचे? काय घरी मी गावले रे बाबा. माझा तुम्हाला काय म्हणलं तुझी बायको आहे का? माझी बायको आहे ती. मी नाही तुमची आई वडील ते आहे का? हो ऐकतो आहे ते? ऐकते जसा मला बोलतो मला हिरे टेकत याला घेऊन बसले तिथं. अहो दिसतं तसं नाही तुम्ही काय? ओ कळत कळत मला. दिसतं तुझं नाही दिसतं तसं नाही दिसतं तुझं नाही 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 होय का? नाही, नाही, होय. काय झालं? काय काय? काय बोलता माझ्या बायकोला तुम्ही मला? हा, त्यांना तुम्हाला तुम्हाला काय वापरत बोलणार? काही बोलायचं नाही काय काय बोलतो तर काय होईल? लय चालू वाईट होईल तुमचं काय काय होईल काय? ए, आपण हात लावायचं नाही हं? काय होईल काय? लय वाईट होईल नाही काय होईल? मग मी माझ्या नवऱ्याला बोलू की मग काय तुम्हाला आईला ह्यांच्या उतरणी लागली बा काय रे यार. काय घर लावून दिलं बा? माझा नवरा आहे काय? तुम्ही नवरा? हा? बोला बोला. किती आदर सत्काराने बोलवते ते बघितलंच का? काम करून घेते तिने. कसला तुझा बाप? बोलवा ना बाप. नवऱ्याला पण तुम्ही उतावला का काय यार? हे गडी सागवानी सोट आहे बरं का ह्याच्या नात्याला लागू नका. सगळ्यांचा ज्ञान दिसतो हे हात. रामराम बसा. त्याला मूर्धूच तर बांधून घ्या म्हणा. तिचं नाव, तू तुमचं नाव आहे रे? त्याला हात सोडायला हवे. घरच्या घरावर असं बोलते. लवकर जा बोलतोय. काय झालं? काय बोलतात थांबा जरा. हे ते त्या काळात प्रकार.
मला वाटतं की ह्यांचा मेन अध्यक्ष आहे. आता काय करता मला बोलायचं ज्ञान झालेलं आहे. ए बर्वे आणि हे तुम्हाला काय म्हणते रे? ही माझ्या बायकोला बडबडत होतं. काय हो काय कसं काय बडबडायचा? अहो काय आम्ही अहो आम्ही कुणाला काय म्हणलो नाही आम्ही कार्यक्रम ठरवायसाठी आलो 2-4 गाड्या ऐकून कार्यक्रम ठरवा म्हणलं आम्ही नाही काय ए माझ्या नवऱ्याला हात लावू नको काय? आमच्या सगळं सगळं बोलायचं हा? काय झालं आमच्या सगळं सरळच बोलायचं. अहो आम्ही कुणाला काय बोलतो आम्ही पण चांगलं करते तुझ्यावरची सावली पडली आता. सावली पडली ना मी त्यांच्यात मिळाला आहे बोंबले बघा आम्हाला कार्यक्रम पाहिजे होता मग तुमची बायको नाही कुणाला सरळ बोला सरळ बोला जरा नीट बोला तुम्हाला अरे काय तुझ्या बोलण्याची असते शेणाखाली नसते आणि उसात घेऊन पण दिसते. आणि माझ्यासारखंच आहे का ए, बुवा शांतपणा करू नका. माझ्यावर असू द्या असं बोला. आपण जरा मी काय म्हणतो बघा. आपण त्याच्याकडे नंतर बघूया. बरं का, माझा पोट्या पाण्याचा प्रश्न आहे. सारखं नाही तुम्हाला तो इथे येतो होय. जरा दात पडलेली माझं जरा मोमो भाकरीला पाहिजे होती. मग शिकते की शिकते शिकते नाही मला आता बाकीने शिकायची ना आम्हाला जमते की मग शिकते होय. पहिला बरं झालं बाबा घरी जाऊ तुम्ही. लागला ना आम्हाला. होय. आम्ही घरी जाऊन तू थांबतो तिथं. थांबून घेता असलं तर ठेवलं तर विषय सोसायचं नाही काय? आणि स्कूल आहे घरात असं. तुम्हाला आमचं सोसायचं ना नाही नाही उगाच आहे. मी माणूस बोलू का अक्का माझ्याकडे सरळ बघा माझं जर माता सरळ ना माझून काय नाही लेकिन यावं तुम्हाला नाव ऐकून येते का असं तसं समजू नका हा? मला बी नवरा आहे. आता आपण इथं घराला जात नाही हो, गावात बोलून असं तिसरं मिळून तिघाला 3 होते. हा. नाव एखादी येते नाही हा? किती वाढलाच देते किती वर्ष नाव आमचं त्यांचं नाव घेऊ का त्यांचंच घ्यायचं तर आमचं कशाला? नाव आहे का त्याचं? आता तुझ्या नवऱ्याचं नाव कसं आपल्या अरे बोल की तुला नाव काय नाव पडलं रे पोरं घरा नाव पडलं. ऐका नाव घेते ऐका नाव घेते कुलवड्या जायची एवढी होय होय. आता नाव टसकी बाजा ऐकणार फाकडे ऐका अलीकडे नदी पलीकडे नदी 2 नद्या हा. अलीकडे नदी पलीकडे नदी मध्येच पेरला लसूण दोन्ही नदीच्या मध्ये होय. तांब्याला करायचं होता. हा. अलीकडे नदी पलीकडे नदी मध्येच पेरला लसूण मी गेली लसूण हा. जगताबाईला आणली बॉटल घेऊन बसून जगतापांनाने आणली मोटरसायकलवर बसून जाताना मी त्यांना विचारते आमच्या अनाथ कामाचे कारण आमची लांब ओळख आहे. अजून एक तिची लांब ओळख आहे. हा. तुम्ही बी नाव घेताय. होय घेणार की ही पोरगी घेते की अरे असं ते नाही नाव. ना मी नाव घेते पण अण्णांनी इथं आलं पाहिजे स्टेजवरती त्यांच्यावर नाव मारायला लागली का बाई? अण्णा तुम्ही इथे या मग नाव घेते मी आता या आपल्या सगळी या
कुठे गेली आहे? काय? लावा 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 काय बोलली? गेली बरायचं बेटा बरं का? काय या का या की हो का आम्ही काय बोलू नको कार्यक्रम तर बसायचे आलो होतो कार्यक्रम पाहिजे ना लगेच ठरवूया. बरं का काय म्हणजे मामी काय मला वाईट वगैरे करून नाही जगाची यात्रा आहे थांबा, थांबा. तुम्ही समजताय ते तसे नाही. हा, कोण म्हणलाय तू? तुम्ही आमच्या बहिणीची टिंगल केली म्हणून तुमची टिंगल करण्यासाठी ते आले होते. ते महान कलावंत आहे आणि आम्ही कलावंत आले म्हणून त्यांची अशी टिंगल करायची नाही. कलावंताला कधी कमी समजायचं नसतं तुमच्या बहिणीला तुमच्या एक शब्द बोलू लागला का? हे आला, ऐका की नाही तुझ्या मुलाला? तासभर मार काढून फिरून नाही का. आता कसं होतंय? कसं होतंय आता? हा आता मी जमली होती विकास संघ पुढे करायची माझी सर्दी तुमची त्या आता थांबत नसते तिथं तसं नाही पाहुणे. बाबा मी मगापासून यांच्याशी बोलते, यांच्याकडे बघते. काय तू सेम ती सेम माझ्या नवऱ्यासारखा चेहरा दिसते. गोरख आमच्या घरी जाऊन सांग म्हणा रुबाब सर्व्हिसला. आता लगेच जाऊन सांगतो रोबाब सर्व्हिसला लागलाय जळणाची टायलाची जोडणी करून ठेवा तुम्हाला आठवण येते ना माझ्या नवऱ्याची मला आठवण येते. की माझा नवरा कसला होता? कसा? सगळे बास पैलवान होता. पण तुम्ही गाडीवाणी आहात. माझी तर काय किंमत तुम्हाला माहित आहे? तुमची काय किंमत आहे? नवऱ्याचा मोठेपणा सांगताय. हो. पण ऐका ना मला, काय? नवरा पैलवान होता. नवरा पैलवान होता. माझा जोडी नाही हा, हा. ही जी कुस्ती बघत नाही का तुम्ही काय? याला काय आता बघतायचा होय का? ह्याचा पहिला बाप बघायला पाहिजे होता मग? आपला बाप म्हणजे किती बाप आहे? तो काय करायला? मला का पहिला बाप तुझा वस्ताद होता का नाही हे आता त्या वस्तादाचा ही मुलगा आहे हा, हा, हा. मग ह्याची बॉडी कशी असेल असं नाही. बॉडीवर नका जाऊ ए, माझा नवरा कसा होता ते मी सांगते. सांगू? छाती फुटतानी काय तुमची छाती? ए, खोकं, खोकं. ही छाती कशी वाटत तुम्हाला खोकं. ही छाती आज मला जेव्हा संपलवारीत मी
मला बोललेलं चालणार नाही. काय चुकून बोलतो? मी तुला वस्ताद आहे का वस्ताद आहे? काय? हा. काय? बोकडा बी सारं काढायला लागले. काय असेल ना काय? हट! हट! कसं पाहिजे? छाती भरता दंड पेटारा अन पायी बाई ग असा असावा सरदार 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 बाई ग असा असावा काय हो? काकडी बिकडी तुईना बघडी काकडी बिकडी तुईना बघडी उचल नकाडी नेसमाची साडी उचल नकाडी नेसमाची साडी कशाला पिण्याचा अवतार अवतार कशाला पिण्याचा अवतार अवतार वरती आता मला असं म्हणू ना. काय झाले? लय बाय पैलवान त्या गाडी पैलवान आहे. हा. तिला धावतो दिसला. नाही नाही, नाही धावल्याशिवाय इथं जायचंच नाही आपण. आता येणार काय? हा? माझा पहिला असा नव्हता मग ए बाय कुस्ती जर धरली हा. तर पहिला नंबरच काढणार आणि लोक म्हणतात, आणि मी सुद्धा मी हलकाय का? मला सुद्धा पैलवानगी करायला शिकवली आणि मग हे कमी आहे का? ए? माझा तुमचा कमी आहे वाटलं का काय तुम्हाला? येते, काय येते? काय येत आहे? उभा आहे. चल, चल. तुला सांगतो मी. माझा नक्की चला, चल. बघ, हिथलं तुझं सिद्धेवाडीला मोठ्या पोच मी करणार. येऊ दे. हिथलं आपण असं जायचं नाही हिथं बाहेर खाल्ल्याशिवाय, हा? घाबरू नको बाई, तू मोठी दिसली तर माझ्या आराधा. हाय का? आणि लगेच 2 मिनिटात काम करतो ते. माझी कुस्ती धरणार? करणार. बाई विचार कर, धरणार? विचार कर. जा लेकरं. ए, अशी लई घालवली. हा? अरे अशी लई घालवले. जाणार कुस्ती? तिला नाव मी घाल. उभ्या. चल भीड. तुझं कामच नको माझं. चल भीड. काय होईल तुम्ही? एका मिनिटात काम करतो. बघा कुस्ती धरायला पैसे चालले. आपल्याला ते डोळा नको पाहण्याचा डिपेंड मोडेल. तशी माझ्या आराधा आहे. ओ पाहुणा अशी कुस्ती देतात का? काय? अहो ही बॉडी पण आवडते. म्हणजे काय? हा? आपण नाही करा. ऐका त्याशिवाय बाया मिळणार नाही.
कुस्ती करता हो? काय झालं? तुम्ही किती दिवसापासून कुस्ती करताय का? झालं काय? तर हा चाललो. आता जगाशिवाय घे, मेलेला मार्या. हे मेलेला म्हणा नाही. सोडून हा खेळता जा. काय झालं? हा करायचा नाही. हा करायचा नाही. मी हात मोडला तर मी हात खायचा कसा? मग आणि उद्या पैलवानगी बंद झाल्यावर खाणार काय? हा? हाताला धरायचं नाही. तुला काय धरायचं ते धरून पाड. हाताला धरायचं नाही. हा. हा? हाताला हात लावायचा नाही. मग काय धरायचं? तुला काय धरायचं? हाताला धरायचं नाही. हा. असं काय? हो. बरं. हा हातात देऊ. मारकून मोडतो. तुम्ही कुस्ती पहिल्यांदा झाल्या का? काय झालं? झालं काय? काय झालं? काय झालं? काय झालं? मला तू बोललं. अहो, त्याला खेळायला येते का? मान गुडगुडून ए, बाहेर मगाशी हातात नाही. हा, मान हातात गुडगुडून. हातात मारकून आता मोडतोय. मान कुठे? होय. बायका वर बोलतो काय त्याला? हा. बाबा, हात धरायचा नाही. मग? मान कुठेला हात लावायचा नाही. मग? तुला काय धरून पाडायची पण? असं? हा. हाताला धरायचं नाही. बरं. मानकुड्याला धरायचं नाही. बरं. काय बी धरून पहा. पाय मोडायला लागले. पाय मोडतोय. काय तुझ्या जीवावर रे कुस्ती आहे. तुम्हाला कुस्ती करायला कोणी शिकवलं? तुमचं वाचनाचं नाव काय? येत नाही गावात. माझं नाव घालवायचं. माझं नाव जर गेलं तर तुला तिथं काय म्हणे नाही. ही रंडी खाते. लगेच हात धरला. मानकुड धरलं. पाय धरलं. आता पाय मोडायला लागले. हात पाय मान कुठे मोडलं ना त्याला खायचं. हा. घराची बायका मला दाखवायची कशी? असं? पाय हात. हाताला धरायचं नाही. बरं. मान कुठे धरायचं नाही. पायाला धरायचं नाही. काय धरायचं नाही. तुला काय धरून पाडायची पण? असं? हा. असल्या कोणाचा मला सांगायचं ना मी पहिले जगाला म्हणून पाय पडतो. राजाला पैसा तर दवाखान्यालाच राहायचा आता हा माणूस कशाला आहे? Let's
पुढच्या वेळेस नाही मला फोन करायचा. तू असतील तिथं मी येत नाही. मी फुलचाच फळ सोडत नाही. माझं कायमचं बंद मी शिरड राखतो. आजपासून कुस्तीच बंद. मला वाटलं आम्हाला नाही पडलं. छाती पहिले घाण खाऊन मोठी झाली रे. आज सुरू 8 दिवस झालं नुसतं नाश्त्यावर आहे. वारी वारी आपली पाहिजे. अरे मेहनत करून मेहनतीची गोड आहे. छाती पहिले त्यांनी पिळे गावी काही आता तुमची कुस्ती थांबवा. हा? माझी तिकडं पुण्याला कुस्त्या मी तिकडे निघालो. मी तिकडे येणार आहे. मला बोलवण्यात आलेले. मग मी सरळ पाठीमागे जातो. तुमच्या तर ते जरा पहिलवानाला बोलवा. अच्छा. जरा माझ्या संग जरा बोलायचं आहे. कुस्ती केल्याबद्दल बक्षीस द्यायला आनंद झाला. मला तुमच्या संग बोलायचं आहे. हा. कसं काय माहिती का म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलं नाही? मग सोडतोय मी. थांबा थांबा तुम्ही माग नका. तुम्ही मोठी गलत केली आहे. आता त्याचं काय चुकलं मला सांगा बरं. मग सोडतोय का म्हणजे तुमची ओळख पाळ करून घेणार. तुम्ही काय करतायचा तुम्ही रोडला उभायचा. बरोबर आहे? ओळख पाळ करून घेणार. डॉक्टरचा पदर खांद्यावर टाकून तुम्ही जे रस्त्यात उभायचा ते नेमकं तुम्ही कोणाही विचारपूस करणार आम्ही. तसं नाही म्हणायचं. मग ताई तुम्हाला आम्ही बोलतो नाही. काय काय आमच्या भागात शब्द नाही. ही शेवट आम्ही काढलाय. तुम्ही ताई म्हणत नाही. तेव्हा नाही. तुम्हाला फोन मार काय नाही का? कोरोनात का केली होय का? कोरोनात चालू दिले तर उभंच राहिलोय. बरं, असू द्या. तुम्हाला काय माहितीये का? काय आणि मग अजून का बसतोय? नाही नाही बरोबर आहे की काय पाहिजे सांगा आम्ही पण अजून बोललो नाही. आम्ही विचारला काय झाले? आता माझ्या बहिणी येतील. हाय हो, बहिणी बहिणी येतील माझ्या. येणारच की रे, दिवस संपला असते. तुला आम्हाला सांगा, सांगा. लगा नेमकं झाड अंगावर पडायचं कसा बसतो. बहिणी येतील म्हणजे अरे ना अहो, डान्स करण्यासाठी. हा, हा, हा. माफ करण्यासाठी होय. आमची दोन गाणी आहे का? बहिणी किती आहे त्या? हा? किती आहे त्या? बहिणी? हा? हा, भरपूर आहे. अहो त्यांना भरवून घ्या की. बोलून घ्या. बोलून घ्या की का भरपूर घ्या द्या. बोलून घ्या. बोलून घ्या. बोलून घ्या. अहो, तुम्ही सगळेच कसं असायचं? का आणि असंच आहे सगळे. हा? पाहुणे, हा. आता एक गाणं आहे का आमचं? बरं. तुम्हाला कुठलं गाणं म्हणजे कुठलं गाणं पाहिजे? लावणी पाहिजे का काय पाहिजे? तुम्हाला गाणं येते ना? गाणं! या आणि म्हणजे लागा. मग लावणीच मला घेऊ. ती कुठली लावणी आहे? कुठली? राया मला पुढ्यात घेऊन येता. रायाला टोपं का? अहो, पुण्यात घेऊन बसा. हा, तसा राया मला. हा, ती म्हणा. राया